मित्रांनो, एम-एस नर्सिंग सीईटी 2026 मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली किती पर्सेंटला किती मार्क्स येऊ शकतात, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सपोज तुम्हाला 70 मार्क्स पडले, तर पर्सेंटाइल किती येईल? 80 मार्क्सवर गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं का? आणि 90 प्लस पर्सेंटाइलसाठी सेफ स्कोर काय असेल? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट मार्क्स वर्सेस एक्सपेक्टेड पर्सेंटाइल एनालिसिस देणार आहे. सिंपल लँग्वेजमध्ये आणि विदाऊट कन्फ्युजन. आणि स्पेशली लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा, कारण शेवटी मी एक सेफ स्कोर स्ट्रॅटेजी सांगेल, जी मोस्ट स्टुडंट्स इग्नोर करतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पटकन व्हिडिओला लाईक देखील करा. आता मित्रांनो, आपल्याला माहिती झालं मार्क्स काय आहेत, एक्सपेक्टेड पर्सेंटाइल काय आहे. मार्क्स आल्यानंतर, तुमचा रिझल्ट आल्यानंतर स्टील तुम्हाला ड्रीम कॉलेज तुमचं अचीव्ह होत नाही. का? कारण तुम्हाला गाईडन्स व्यवस्थित नसतं. तुम्ही प्रिफरन्स लिस्ट व्यवस्थित पुट करत नाहीत. कॉलेजची इन्फॉर्मेशन नसतात. तर या सगळ्यांसाठी सोल्युशन म्हणजे आपला एक काउन्सिलिंग कोर्स, ज्याची फीस आहे फक्त ₹999. आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळते. पर्सनलाइज कॉलेजची प्रिफरन्स लिस्ट तयार करून देतोय. सो त्याच्यासाठी तुम्ही हा काउन्सिलिंग कोर्स नक्कीच जॉइन करा. आणि काउन्सिलिंग कोर्स जॉइन करण्यासाठी मी नंबर इथे दिलाय, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आता फर्स्ट ऑफ ऑल पाहूयात इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आपल्याला माहिती आहे 12 साठी 45% क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर एम-एच नर्सिंग सीईटी मध्ये कमीत कमी आपल्याला 50 पर्सेंटाइल लागतात नर्सिंगच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. हिअर वी आर टॉकिंग अबाउट पर्सेंटाइल, नॉट मार्क्स. हे कोणासाठी क्रायटेरिया आहे? तर ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी. त्यानंतर अजून एक क्रायटेरिया आहे, तो म्हणजे रिझर्व कॅटेगरीसाठी. तर रिझर्व कॅटेगरी मधल्या स्टुडंटसाठी फक्त 40 पर्सेंटाइल जरी असतील, स्टील त्यांना महाराष्ट्रामधल्या कुठल्याही नर्सिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकतं. आता राहिलं पीडब्ल्यूडी, पर्सन विथ डिसॅबिलिटी. बरोबर आहे. आता जर तुम्ही रिझर्व कॅटेगरी मधून येत असाल तर 40 पर्सेंटाइल्स आहे. तेच तुम्ही जनरल कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल, तर तुम्हाला 45% पर्सेंटाइलचा क्रायटेरिया आहे. आता एक्झॅक्टली मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल पाहूयातच. पण इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे हे एक्झॅक्टली माहिती असणं गरजेचं आहे. कारण मागच्या वर्षीच एका स्टुडंटला 35 पर्सेंटाइल आलेले आणि ते काउन्सिलिंग कोर्स जॉईन करायला आले. पण त्याचा काही अर्थ नव्हता. का? कारण त्यांना ऍडमिशन मिळणं पॉसिबलच नव्हतं. सो आपण फीस वगैरे रिटर्न केली, त्या गोष्टी झाल्या. पण तुम्हाला नर्सिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर क्रायटेरिया मी सांगितलंय. ओपन साठी 50 आहे, ओबीसी रिझर्व कॅटेगरीसाठी 40 आहे. त्यानंतर पाहूयात आता मार्क्स रेंज आणि एक्सपेक्टेड पर्सेंटाइल. जर तुम्हाला 95 टू 100 मध्ये मार्क्स येत असेल, तर तुमचं एक्सपेक्टेड पर्सेंटाइल असेल 99.9 टू 100 पर्सेंटाइल. त्यानंतर 90 टू 95 असेल, तर किती येऊ शकतं? 99.7 टू 99.9% आहे. आता इन केस पहा, एखादी कंडिशन असू शकते की तुमचे 2 शिफ्ट म्हणजे 4 शिफ्ट झाले. सो त्यातल्या एका शिफ्ट मध्ये जर इझी पेपर असेल, सेकंड शिफ्ट मध्ये हार्ड पेपर असेल, तर 90 मार्क्स वाल्याला आणि 95 मार्क्स वाल्याला सेम पर्सेंटाइल येऊ शकतात. कारण पेपरची डिफिकल्टी लेवल डिफरंट होती. बरोबर आहे. त्याच्यानंतर 85 टू 90 मार्क्स असतील तर तुम्हाला 99 टू 99.5 पर्सेंटाइल येतील. 80 टू 85 मार्क्स साठी 90 टू 99.5 जवळपास येतीलच. अगेन 75 टू 80 साठी 98 टू 99 पर्सेंटाइल. 70 ते 75 मध्ये मार्क्स असतील तर 97 टू 98 पर्सेंटाइल मध्ये येतील. 65 टू 70 हा स्कोअर असेल तर 96 टू 97 पर्सेंटाइल पर्यंत येईल. आता हे जे आहेत, तर ते एक्सपेक्टेड पर्सेंटाइल आहे. तुम्ही असं नका कन्सिडर करू की इतके म्हणजे इतकेच असतील पर्सेंटाइल, असं अजिबात नाहीये. थोडंसं पॉइंट मध्ये मागे पुढे होऊ शकतं. सो रिमेंबर दिस थिंग. त्याच्यानंतर 60 ते 65 मार्क्ससाठी आपल्याला 94 टू 96 पर्सेंटाइल पर्यंत येऊ शकतं. 55 टू 60 मार्क्स साठी 90 अबाव पर्सेंटाइल तुम्हाला येतील. 50 टू 55 साठी 88 टू 90 पर्सेंटाइल पर्यंत येईल. अगेन 45 टू 50 मार्क्स साठी 80 टू 85 पर्सेंटाइल लागतील. आता हा जो मी तुम्हाला क्रायटेरिया सांगितलाय, 45 पर्सेंटाइल सांगते, मार्क्स नाही. कळतंय? पर्सेंटाइल. तुम्हाला जरी 25 ते 30 मार्क्स असतील, तरी तुम्हाला 50 ते 60 पर्यंत पर्सेंटाइल येतील. म्हणजे तुमचा हा सेफ स्कोर असेल. तुम्हाला महाराष्ट्रामधल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकतं.
40 ते 45 असतील तर 70 ते 75 पर्सेंटाईल येतील. 35 ते 40 म्हटल्यावरती 65 ते 70 पर्सेंटाईल आणि 30 ते 35 मार्क्स असतील तर तुम्हाला 58 टू 60 पर्सेंटाईल येतील. हे जे मी पर्सेंटाईल सांगते ते अंदाजे आहेत, म्हणजे इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स आणि पेपर जे यावर्षीचे आपण अॅनलाईज केले त्याच्या अकॉर्डिंगली हे पर्सेंटाईलचं काढलेलं आहे. सो असं कन्सिडर करू नका की कन्फर्म असंच येईल, असं नाहीये. थोडंसं पुढे मागे होऊ शकतं. आता तुम्हाला किती मार्क्स आलेत? येतील, म्हणजे अजून रिझल्ट लागलेला नाहीये. पण तुम्हाला किती मार्क्स येतील? जस्ट एक रफ काउंट तुमच्या डोक्यात असेल, तर ती मला कमेंट करून सांगा. त्याच्या अकॉर्डिंगली तुमचे पर्सेंटाईल किती येतायत, ते देखील मला कमेंट करून सांगा. आणि त्यासोबतच तुमचं ड्रीम कॉलेज ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे आपण त्यावरती वर्क करू. जर तुम्हाला त्या कॉलेजची इन्फो पाहिजे असेल, तर तरी देखील मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. थोडक्यात काय, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल किंवा कुठली इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल, तर तुम्ही मला कुठल्याही प्रकारचा डाऊट विचारू शकता. काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट विचारायचा असेल, तर इथे नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आता आपलं लेक्चर इथे सेंड करूया. नेक्स्ट व्हिडिओ खूप इम्पोर्टंट असणार आहे. सो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि व्हिडिओला लाईक देखील करा. आता आपलं लेक्चर इथे सेंड करूया. थँक यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय.